हॅलो गाईड्स, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ह्या बाजारातून 2 कैऱ्या आणलेल्या आहेत. ह्या कैऱ्याचं आपण पन्हं बनवणार आहोत. कसं? ह्या कैऱ्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. पाण्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. आता आपण ह्या कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेऊया. हे पहा, आपण पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये. आता या 2 कैऱ्या टाकून आपण कुकर बंद करून 3 शिट्ट्या करून घेऊया. आपण ते कैऱ्या बाहेर काढूया. तर गाईड्स, आपण आहे ना कैऱ्या शिजवून सोलून मस्त त्यात गूळ टाकून ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये काही केसरी असतात, तर ते आपण ह्या पल्स आहे ना त्या चाळणीने गाळून घेऊ. आणि त्याच्यामध्ये काळं मीठ, पांढरं मीठ हे असं पल्स गाळून घेऊया, कारण ह्यातल्या केसऱ्या लागल्या नाही पाहिजे. आपण आहे ना पन्हं बनवत आहोत आणि हे मस्त झालेलं आहे. गूळ पण छान मुरलेला आहे. आपण काळं मीठ टाकून घेऊ 1 चमच. 1 चमच पांढरं मीठ टाकूया. आणि हे आपण वाटण केलेलं आहे काळी मिरी, बडीशेप आणि जिरं, ती पावडर टाकून घेऊ. मस्त मिक्स करून घेऊ. मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण. आता आपण ह्या ग्लासमध्ये टाकून घेऊ 2 चमच. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकूया, थंड पाणी. आता मिक्स करून घेऊ. आता आपला हा सरबत तयार झालेला आहे. असा हा थंडगार कैरीचा सरबत, कैरीचं पन्हं म्हणू शकता. खूप छान झालेलं आहे. तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कैरीचा सरबत एन्जॉय करा. थँक्यू. अशा प्रकारे आपण हा पल्स गाळून घेतो. आता हे त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे तुम्ही टाकू शकता. नसेल तर साधं थंड पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकून पिऊ शकता. हे थंड पेय आहे आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यायला पाहिजे. त्याला कैरीचं पन्हं म्हणतात. हे 2 कैऱ्यांचा पल्स आहे आणि हा एकदम छान झालेला आहे. तुम्ही बघू शकता. बघा, आता आपण संपूर्ण चाळणीने छान गाळून घेत आहोत.